पैठण तालुक्यातील लिंबगाव येथील एका सर्वसामान्य शेतकरी रिक्षाचालकाच्या कुटुंबातील मुलीने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे. पायल गौतम वाव्हाळ हिची पुणे शहर पोलीस दलात निवड झाल्यानंतर 8 एप्रिल रोजी गावकऱ्यांनी तिची ढोल ताशा आणि फटाक्याच्या आतिषबाजीत मिरवणूक काढली होती. ठिकठिकाणी तिचे औक्षण करत जंगी मिरवणूक काढून स्वागत केले होते. अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेल्या पायलचे वडील रिक्षाचालक असून आई शेतीकाम करते. त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत आपल्या मुलांना शिक्षण देण्याचा निर्धार केला. घरची परिस्थिती मर्यादित असतानाही पायलने कधीही हार मानली नाही. तिची आई शेतमजुरी करत कुटुंबाला हातभार लावत होती. 2 एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असताना पायलने शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांची कास धरत तयारी सुरू ठेवली. 1200 उंबरठ्याचं असलेल्या छोट्याशा गावात पायलने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा लिंबगाव येथे पूर्ण केले. त्यानंतर तिने पाचोड येथील जवाहर विद्यालयामध्ये माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे तिने उच्च शिक्षणासाठी BCA पदवी प्राप्त केली. शिक्षण घेत असताना तिने पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेल्या शारीरिक आणि लेखी परीक्षेची तयारी सातत्याने सुरू ठेवली. कठोर परिश्रम, नियमित सराव आणि कुटुंबाच्या पाठबळामुळे पायलने अखेर पुणे शहर पोलीस दलात स्थान मिळवलं आहे. तिच्या या यशामुळे गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी तिचे कौतुक केले. मुलींनी मोठे स्वप्न पाहावे आणि त्यासाठी मेहनत करावी असा संदेश पायलच्या यशातून मिळत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय. पायलच्या कुटुंबात भाऊ यशपाल वाव्हळ, जय वाव्हळ हे शिक्षण घेत असून बहिणीच्या यशामुळे त्यांनाही प्रेरणा मिळाली आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने तिच्या या यशात मोलाचा वाटा उचललाय. ग्रामीण भागातील मुलींसाठी पायल वाव्हळ ही प्रेरणादायी ठरली आहे. तिचे स्वागत करण्यासाठी पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू भुमरे, पैठण खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाबूराव पडोळे, RPI जिल्हा कार्याध्यक्ष कृष्ण वाव्हळ, सरपंच दादासाहेब भिसे, पुंजाराम वाव्हळ, बाळासाहेब भालेराव, दत्ता वाव्हळ, सतीश घायतडक यांच्यासह ग्रामस्थ, नातेवाईक, तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या प्रसंगी पायलने आपल्या यशाचे श्रेय आई वडिलांच्या कष्टांना आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिले. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत आणि जिद्द असेल तर यश नक्की मिळते, असं मत तिने व्यक्त केलंय. सिद्धार्थ मगर, MC न्यूज पाचोड, पैठण.